आपल्याला एवढ्या मोठ्या तालुक्यामध्ये एवढे स्वस्त कपडे भेटतील आपल्याला वाटलंच नव्हतं मित्रांनो. जय शिवराय मित्रांनो, मी तुमचा लाडका कुणकीकर ब्लॉगर. तर आज आपल्याला जायचं होतं आपल्या बहिणीच्या गावाकडे. तर बहिणीच्या गावाकडे जायचं म्हणल्यावर तिकडे काही ना काही कार्यक्रम असणारच. तर मग काय आपण कार्यक्रमानिमित्त जाऊ आलो आपल्या बहिणीच्या गावाला. मग काय बहिणीच्या गावाला जाण्यासाठी झालता खूपच उशीर. मग म्हणलं पप्पा चला गाडी स्पीडमध्ये घ्या, जाऊया आपण हलोमध्ये अहमदपूरमध्ये. तर मग काय आपण हलोमध्ये आलो अहमदपूरमध्ये. मग आल्यानंतर काय आपण ज्यूस पेलं आणि ज्यूस पेनं झाल्यानंतर आपण हलोलातच गेलो दीदीच्या घराकडे. तर दीदीनं लगेच म्हणले आपल्याला कपडे घ्यायचे चल. तर आपण आलो कपड्याच्या दुकानावर. तिथं आपल्याला काही कपडे पसंतच पडले नाही. नंतर म्हणलं चल मी जाऊन अहमदपूरमधून कपडे आणतो. तर मग काय अहमदपूरमध्ये आलतो म्हणल्यावर आपण एखादी व्हिडिओ काढा म्हणलं. बस स्टँडचा मस्तपैकी बस स्टँडचं बांधकाम चालू होतं, त्याच्यामुळं आपण बस स्टँडचा एक व्हिडिओ काढला. नंतर निघालो आपण अहमदपूरच्या मेन रोडमध्ये. तर मेन रोडमध्ये जाता जाता काय आपल्याला दिसले संगमेश्वर ड्रेसेस. तर तिथे खूपच गर्दी होती. तर मग काय तिथं काय विषय आहे बघावं तर म्हणलं. तर मग काय मध्ये गेल्यानंतर पाऊस एवढं क्वालिटी आणि क्वांटिटीचे कपडे होते का नाही. तर मी एकच वेळेस सिलेक्ट केले आपलं ड्रेस पॅन्ट. आणि मग काय तिथं त्याला म्हणलं चला जातो आता मी. तर मग काय कपडे घेतले आपण आणि तिथून निघालो घराकडे. तर मग काय घराकडे आल्यानंतर बघतो काय आपल्या बहीण समजायला वाढत होती जेवायला. तर काय जेवण बिवण वाढणं झाल्यानंतर मी पण जेवण घेतलं आणि म्हणलं चला आता जायचे मला कामाला. तर मग काय आपण पण आलेलो आता कामाला. तर भेटूया आपण पुढल्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद मित्रांनो.